नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघा, इथे मी साध्या ब्लाऊजची तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. साध्या ब्लाऊज म्हणजे कटोरी ब्लाऊजच आहे, पण बिना अस्तरचा जो ब्लाऊज असतो त्याची इथे मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपण इथे मापे समजून घेऊया. तर बघा, उंचीचं माप आहे 13 इंच. तयार ब्लाऊज हा 13 इंचाचा आहे. त्यामध्ये 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिनचा घ्यायचा असतो. तर त्यानंतर छातीचं माप जे आहे ते आहे 35 इंचाचं आणि कमरेचं माप आहे तर ते आहे 33 इंचाचं. तर बघा, नॉर्मल जे ब्लाऊज असतात त्यामध्ये छातीचं माप आणि कमरेचं माप या मापामध्ये 4 इंचाचा फरक असतो. तर इथे बघा, 35 इंच हे छातीचं माप आहे आणि कमरेचं माप हे 33 इंच आहे, म्हणजे 2 इंचाचाच फरक आहे. तर याची कटिंग मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. त्याचबरोबर ब्लाऊज सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने मी शिवलेला आहे तो दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बाकीची मापे तुम्हाला मी ब्लाऊज वरतीच टाकताना समजून सांगेन. इथे काही मी तुम्हाला पूर्ण मापे सांगितलेली नाही, फक्त छातीचं माप आणि कमरेचं माप आणि उंची एवढंच तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बाकीचे मापे आपण कटिंग करताना बघून घेऊ. तर बघा, सर्वात आधी आपण पेपर कटिंग करून घेऊया. तर बघा, पेपर कटिंग मी अशा पद्धतीने करणार आहे. तर फक्त पुढच्या भागाची मी इथे पेपर कटिंग तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, सर्वात आता इथे आपण पुढच्या भागाची डायरेक्ट कटिंग करून घेणार आहे. मागच्या भागाची कटिंग मी तुम्हाला डायरेक्ट कापडावरती दाखवते, म्हणजेच इथे मी तुम्हाला माझी पद्धत दाखवणार आहे. मी कशा पद्धतीने पेपर कटिंग करते किंवा कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते. तर बघा, इथे पुढच्या भागाची आपण कटिंग करून घेणार आहोत. तर बघा, 14 इंच उंचीचं तर बघा, अशा पद्धतीने मोकळी बाजू जी आहे ती मी माझ्या साईडला केलेली आहे. तर सर्वात आधी आपण उंचीचं मार्किंग करून घेणार आहोत. 14 इंचावरती उंचीचं माप आपल्याला टाकायचं आहे. या पद्धतीने या साईडने सुद्धा 14 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊ, जेणेकरून आपली शोल्डरची जी लाईन आहे ती तिरकी जाणार नाही. त्यानंतर 5.5 इंच हे शोल्डरचं माप आपलं राहणार आहे. 5.5 इंचावरती शोल्डरचं माप या साईडला सुद्धा 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊ. बऱ्याचदा काय होतं, तर मुंड्याची जी लाईन आहे ती तिरकी जाते, तर ती जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने 5.5 इंचावरती खालच्या साईडला सुद्धा मार्किंग करून घ्यायची. त्यानंतर बघा, मुंड्याचं माप जे आहे ते मी 5.5 इंचावरती घेत आहे. तर बघा, व्यवस्थित तुम्ही बघू शकता, इथे मी 5.5 इंचावरती मुंड्याचं माप घेतलेलं आहे. त्यानंतर छातीचं माप टाकून घेऊ. तर बघा, 35 इंच छातीचं माप आहे आणि आता मी इथे 36 इंच सुद्धा 36 इंचानुसार 9 इंचावरती जरी छातीचं माप टाकलं तरी चालेल, पण इथे मला तो ब्लाऊज अगदी फिटिंग मध्ये पाहिजे. जर आपण छातीचं माप वाढवलं तर आपल्या कटोरीची साईज सुद्धा वाढत असते. त्यानंतर बघा, कमरेचं माप आता इथे आपण टाकून घेऊ. तर बघा, कंबर ही 33 इंचाची आहे, तर इथं 8.25 इंचावरती कमरेचं माप येत आहे. त्यापुढे 1 इंच आपला टक्सचा, म्हणजेच 9.25 इंचावरती कमरेचं माप येते आणि त्यापुढे 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. या पद्धतीने बघा. त्यानंतर ह्या दोन्ही लाईन आपण सरळ वर जॉईन करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने बघा. त्यानंतर या साईडची सुद्धा. त्यानंतर मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर बघा, हा आपला पुढील भागाचं आहे मार्किंग, म्हणजेच कटिंग. त्यामुळे इथे आपण 1 इंचावरती मार्किंग करून पुढील भागाचा मुंडा इथे आपण घेतलेला आहे बघा. त्यानंतर बघा, 14 इंच ही उंचीचं माप घेतलेलं आहे. त्याच्यानुसार आपले जी क्रॉस पट्टी आहे ती 2.5 इंचाची घ्यायची आहे. तर बघा, दोन्ही साईडला 2.5 इंचावरती क्रॉस पट्टीसाठी मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ती लाईन बघा अशा पद्धतीने सरळ जोडून घ्यायची आहे.
त्यानंतर या साईडने बघा, हुकायच्या साईडने 1 इंच क्रॉसपट्टीचं वर घ्यायचं आहे या पद्धतीने, आणि इथून क्रॉसपट्टीला अशा पद्धतीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशी आता आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. त्यानंतर इथून बघा आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप. तर बघा इथे कमरेचं माप आपल्याला घ्यायचं आहे 3.25 इंचावरती. बघा या पद्धतीने मी 3.25 इंचावरती कमरेचं माप घेतलेलं आहे या पद्धतीने. त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच, 2.25 इंच अशा पद्धतीने 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंचाची, आणि इथून 6.5 इंचावरती मी गळ्याच्या पुढील गळ्याचं उंचीचं मार्किंग केलेलं आहे. बघा तुम्ही 7 इंचावरती सुद्धा करू शकता. त्यानंतर 2.5 इंच इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे. खालच्या साईडला सुद्धा 2.5 इंच गळा रुंदी मी घेतलेली आहे, आणि ही लाईन आता वर आपल्याला जोडून घ्यायची आहे. म्हणजेच हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता इथे सुद्धा आपल्याला गोल आकार कटोरीचा देऊन घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने, अशा पद्धतीने कटोरीचा गोल आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि इथून 1 इंचावरती या पद्धतीने, किंवा वरून खाली 5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता बघा कटोरीचा इथे आकार तयार करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे हात ठेवायचा आहे, आणि अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने अगदी सरळ असा हा आकार इथे देऊन झालेला आहे. तर बघा इथे आपण 2.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, आणि इथे आपण 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं. तर ह्याच्या दोन्हींच्या मधून हे मार्किंग गेलेलं आहे, तरी सुद्धा ही कटोरी व्यवस्थित अशी बसणार आहे. आणि हे आपलं पुढच्या भागाचं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे. हे कटिंग करून घेऊया. याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. बघा याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागील पार्ट आपण कापडावरती कटिंग करणार आहोत. त्याचबरोबर बाही सुद्धा आपण डायरेक्ट ब्लाउज पिसावरती कटिंग करून घेणार आहे. फक्त पुढचे जे पार्ट आहेत पुढच्या भागाचे तेच आपण पेपर कटिंग त्याची वापरणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर तुमचा वेळ सुद्धा वाचेल. तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर बघा हा साईड पार्ट आणि ही योकपट्टी क्रॉसपट्टी आपली तयार झालेली आहे. ही साईडला ठेवून देऊया, आणि ही कटोरी जी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने ही पेपरवरती मांडायची आहे या पद्धतीने, आणि पूर्ण आहे अशी ही आपल्याला कटोरी आखून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने पूर्ण कटोरी आहे अशी आपल्याला आखून घ्यायची आहे. या पद्धतीने आता ही कटोरी आपण वाढवून घेऊया. तर बघा या साईडने आपल्याला 1/2 इंच वाढवायचे आहे, या साईडने आपल्याला 1/2 इंच वाढवायचे आहे. त्यानंतर साईडने सुद्धा आपल्याला 1.5 इंचावरती वाढवून घ्यायचे आहे. त्यानंतर बघा इथे जे आहे ते आपल्याला 1/2 इंच वर घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने 1/2 इंच अशा पद्धतीने वर घ्यायचं आहे, आणि इथून आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. बघा या पद्धतीने हे खालचं धरायचं नाही. या 1/2 इंच ते 1/2 इंच आपल्याला वर घ्यायचे आहे कटोरीच, आणि वाढवायचे आहे. त्याच्यानंतर आता आपण याला आकार देऊन घेऊ. या पद्धतीने बघा या साईडचा आकार
देऊन झालेला आहे आणि या साईडने सर्व तिरकं जॉईन करून घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने. याच्यानंतर याचा आपल्याला मध्य काढायचा आहे बघा. 9 इंच येत आहे आणि याचा आपण मध्य काढून घेणार आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर इथून खाली आपल्याला या मध्याचा 1 इंच वाढवून घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने. त्यानंतर हे तिरके पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहेत बघा आपल्याला. ही साईड सुद्धा तिरकी जॉईन करून घ्यायची आहे बघा. ही कटोरी आता आपली वाढवून झालेली आहे, म्हणजेच आपली वाढीव कटोरी इथे तयार झालेली आहे. हे आता आपण कट करून घेऊया. तर बघा, ही आता आपली वाढीव कटोरी तयार झालेली आहे आणि आता ही आपल्याला डायरेक्ट आहे अशी कापडावरती कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण ही कापडावरती ठेवू तर आहे अशी आपल्याला ती आखायची आहे आणि कटिंग करायची आहे. तर बघा, मी अशा पद्धतीने हे पुढचा पार्ट काढून घेत असते आणि त्यानंतर ब्लाऊज पिसावरती डायरेक्ट मागील पार्ट काढून घेत असते. तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने ते. तर बघा, मागील भाग आता इथे, तर बघा मागील भाग आता आपण इथे काढून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा 14 इंचावरती उंचीचं मार्किंग करायचं आहे. या साईडने सुद्धा 14 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि शोल्डर टाकायचं आहे इथे आपल्याला 5.5 इंचाचा शोल्डर घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. या साईडने सुद्धा 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5.25 इंचावरती आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. छातीचं माप टाकून घ्यायचं आहे 8.25 इंचावरती, या पद्धतीने. त्यापुढे आपले 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेचं माप टाकायचं आहे आपल्याला 9.25 इंचावरती, म्हणजे त्यामध्ये 1 इंच टक्सचा सुद्धा आहे. पुढे आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर ही लाईन आता आपण सरळ तिरकी जॉईन करून घ्यायची आहे. आता इथून बघा, मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंचावरती आणि इथे मुंड्याचा आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. तर बघा, इथे गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच, या पद्धतीने. इथे गळ्याची उंची आपल्याला घ्यायची आहे 8.5 इंच, म्हणजे कस्टमरची गळ्याची उंची जी आहे ती 8.5 इंचाची आहे. इथून घ्यायचं आहे बघा 3 इंच, या पद्धतीने गळा रुंदी आपल्याला 3 इंचाची घ्यायची आहे खालच्या साईडने. आणि हा पॉइंट आपल्याला तिरका जॉईन करून घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. आणि इथे आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे, या पद्धतीने. याच्यानंतर आता हे आपण कटिंग करून घेऊया. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवायची आहे. इथे मी 8.5 इंचाची गळ्याची उंची ठेवलेली आहे. तुमची 9 इंच सुद्धा असू शकते किंवा 9.5 इंच सुद्धा तुम्ही ठेवू शकता या मापासाठी. तर बघा, आपण मुंडा सुद्धा इथे व्यवस्थित असा आहे असा कटिंग करून घेतलेला आहे.
तर बघा या पद्धतीने आपला मागील भाग कट करून झालेला आहे. तर याच्यावरती आपण टक्सचं मार्किंग सुद्धा करून घेऊया. तर बघा या पद्धतीने 9.25 इंच हे छातीचं माप आहे, ते कमरेचं माप आहे आपलं. तर त्याचा मध्य काढायचा आहे या पद्धतीने आणि इथे कट लावून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने. तर हे आपला मागील भाग तयार झालेला आहे. तर हा आपण साईडला ठेवून घेऊया. हे कापड आपल्याला हुकायसाठी लागेल. याच्यानंतर बघा आता आपण कटोरीच्या साईडचा जो पार्ट आहे तो काढून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने हा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. कुठेही तिरका होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने ठेवायचा आहे बघा. आणि आता हा आहे असा आखून घ्यायचा आहे बघा. ह्या साईडने आपल्याला शिलाई मार्जिन आपल्याला जेवढं लागतं तेवढं आपल्याला या साईडने वाढवून घ्यायचं आहे. बाकीचं आहे असं आखायचं आहे. या पद्धतीने तर बघा हे पण कटिंग आपण करून घेऊया. तर बघा तुम्ही जर पहिल्यांदा ब्लाऊज शिवत असताल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करायचं नाही. तर तुम्ही सर्व पार्ट व्यवस्थित आधी ब्लाऊज पीसावरती ऍडजस्ट करून ठेवायचे आहे. ब्लाऊज पीस पुरतो का नाही ते बघायचं आहे. कुठं कोणता पार्ट व्यवस्थित बसेल, कुठं आपल्याला जागा शिल्लक राहील हे बघायचं आहे. आणि त्यानंतरच तुम्ही हे अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर इथे हा ब्लाऊज पीस मला पुरतो आणि मी अशा पद्धतीनेच पूर्ण कटिंग करते. त्यामुळे मी अशा पद्धतीने हे पार्ट मांडलेले आहेत. म्हणजे माझी ही पार्ट जी ठेवायची जागा आहे ती फिक्स झालेली आहे. त्यामुळे मी बरोबर त्याच जागेवरती पार्ट ठेवून कटिंग करत असते. त्यानंतर बघा आता आपल्याला कटोरी काढायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कटोरी ठेवायची आहे बघा. व्यवस्थित अशी कटोरी ही ठेवायची आहे आणि आहे अशी आखून घ्यायची आहे. कटोरीला कुठेही काही वाढवायचं नाही. आहे अशी कटोरी आपल्याला कट करायची आहे. म्हणजे आहे अशी कटोरी आपल्याला आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. तर बघा याच्यानंतर योगपट्टी सुद्धा कशा पद्धतीने वाढवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा हा कटोरी आपली तयार झालेली आहे.
तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पट्टी हा ते 1.5 इंच वाढवून घ्यायची आहे. शक्यतो 1.5 इंच वाढवून घ्यायचे आहे, म्हणजे खालच्या साईडने क्रॉस पट्टी करायला आणि वरच्या साईडने कटोरी जॉईन करायला आपले 1.5 इंच जाणार आहे. या पद्धतीने यानंतर आता तुम्हाला मी बाही कटिंग करून दाखवते. तर अशा पद्धतीने बघा, तर अशा पद्धतीने बघा ब्लाऊज पीसाची घडी घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने 4 पदरी आणि बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला करायची आहे. या पद्धतीने बघा. तर बघा इथे ही बाही घडी जी आहे ती माझी 9.25 इंचाची बरोबर येत आहे, तुम्ही बघू शकता. आणि जरी कमी आले तरी आपल्याला या साईडला कापड जॉईन करायचं आहे. तर ही बाही घडी आपली 9.25 इंचाची राहणार आहे. त्यानंतर उंचीचं माप आपण टाकून घेऊया. तर बघा 8 इंचाची बाही तयार करायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर बघा 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. खालच्या साईडने दुमडण्यासाठी आपल्याला पट्टी तयार करायची आहे. तर इथे हे मार्किंग येत आहे या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर ही लाईन सरळ जॉईन करून घ्यायची या पद्धतीने. त्यानंतर यातून आपल्या 1.5 इंच मार्जिन मोकळ्या बाजूने काढून घ्यायचं आहे बघा. आणि इथून मार्जिन आपण 1.5 इंच घेतलेला आहे, तिथून कॅप हाईट आपल्याला टाकायची आहे बघा 3 इंचावरती. या पद्धतीने सरळ लाईन आपल्याला तयार करायची. त्याच्यानंतर बघा हे या साईडनी आपल्याला 1.5 ते 1.25 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. आणि इथून अशा पद्धतीने ही तिरकी लाईन आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर याचा मध्य काढून घ्यायचा आहे बघा आपल्याला या पद्धतीने. आणि इथून बघा 1/2 इंच आपल्याला वरच्या साईडला मार्किंग करायचं आहे. आता हे मार्किंग जिथं केलेलं आहे आपण तिथून हे सरळ तिरकं जॉईन करायचं आहे बघा या पद्धतीने. आणि इथून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने हा आपला बाहीचा बाहेरील आकार म्हणजेच फुगीर भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आता आपण आतील आकार तयार करतो. इथून बघा 1 इंचावरती मार्किंग करायची आहे. 1 ते 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथून खाली 1.25 इंच म्हणजेच 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. इथून खाली 1/2 इंचावरती, इथून वर 1/2 इंचावरती आणि इथून सुद्धा वर 1/2 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता हे अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं आहे या पद्धतीने. या पद्धतीने हा आपला आतला बाहीचा भाग सुद्धा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आता दंडघेर टाकायचा आहे बघा. दंडघेर हा 5 इंचाचा आहे. त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि हे आता आपण कट करून घेऊया. थोडस इथं तिरकं घ्यायचं आहे म्हणजे फिटिंग करताना व्यवस्थित फिटिंग करता येतं. त्यानंतर ही कटिंग करून घेऊया या पद्धतीने. जिथं 1.5 इंच आपलं येईल तिथून थोडस बघा अशा पद्धतीने आपल्याला तिरकं कट करायचं आहे. त्याच्यानंतर बाहीचा हा आतला भाग आपण कटिंग करून घेऊ.
तुम्ही बघू शकता इथे आपली अगदी व्यवस्थित अशी बाही तयार झालेली आहे. तर बघा, तुम्हाला पूर्ण कटिंग मी इथे दाखवलेलं आहे. तर यामध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. तर हे एवढं कापड आपल्या शिल्लक राहिलेलं आहे. याच्यामध्ये आपली अजून योगपट्टी निघणार आहे आणि तिरका कापडातल्या पट्ट्या म्हणजेच गळपट्टी सुद्धा निघणार आहे. तर व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्हाला जी कटिंग मी दाखवलेली आहे त्याच्यापासून बघा मी हा ब्लाऊज तयार केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.